नमस्कार, स्वागत आहे तुमचं पंचकृषी रेसिपीजमध्ये. आपण आज बनवणार आहोत चणा डाळीपासून चमचमीत असा चणा डाळीचा वडा. त्यासाठी आपण आता तुम्ही बघू शकता किती छान आणि सुरेख असा चणा डाळीचा वडा बनतो. पावसाळ्याच्या दिवसात कुरकुरीत खावं संध्याकाळच्या भुकेसाठी आहे. तर आपण ही चणाची डाळ आपण भिजवून घेतली. ती सालीची चण्याची डाळ आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बिन सालीची डाळ देखील घेऊ शकता. आपण याच्यातलं तर सर्व पाणी काढून ही डाळ बिन पाणी न टाकताच आपण मिक्सर चालू बंद करून अशी वाटून घेणार आहोत. अगदी बारीकही नाही व अगदी जाडही नाही. तर त्याचमध्ये आपण कोथिंबीर, लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता ही सर्व साहित्य घालून मिक्सरमध्ये घालून वाटून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे सर्व साहित्य वाटून घेणार आहोत. ठीक आहे, हे अशा पद्धतीचं ते वाटण झालं पाहिजे. जास्त जाडही नाही व जास्त बारीकही नाही. तर आपण आता बाकी सर्व डाळ देखील याच्यामध्ये वाटून घेणार आहोत. तर माझ्याकडे कांद्याच्या पातीची भाजी आणली होती, त्याची मागची देठ आहेत ही आपण हे देखील याच्यामध्ये चिरून घेणार आहोत. याच्यामुळे याची चव अजूनच छान अशी लागते. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व चिरून घेणार आहोत व त्यामध्ये हे सर्व साहित्य टाकून घेणार आहोत. त्यामध्ये आपण चिरून कोथिंबीर घालणार आहोत. पण वाटून देखील घातली होती, प्लस आपण त्याच्यामध्ये परत चिरून देखील घालणार आहोत. तर यामध्ये आता आपण काही मसाले देखील टाकून घेणार आहोत. त्यामध्ये धना पावडर, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ. तर सर्व साहित्य आपण एकजीव करून घेणार आहोत. आता आपण हाताच्या साहाय्याने सर्व डाळ, कांदा सर्व आपण एकत्र करून घेणार आहोत. तुम्ही देखील अशी वडे तयार करून बघा. कशी झाली कमेंट करून मला नक्कीच सांगा. तर आपलं सर्व साहित्य एकत्र झालेलं आहे. आता त्यामुळे थोडंसं कुरकुरीतपणा यावं यासाठी थोडंसं तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत. परत सर्व साहित्य एकजीव करून घेणार आहोत. तर आता आपण त्याचे गोल गोल आकारात अशी वडे तयार करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण ते चपट्या आकारात वडे तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही चणा डाळीची वडे तयार करून बघा. लहान मोठे अगदी आवडीने खातील व पावसाळ्याच्या दिवसात
संध्याकाळीच्या छोट्या भुकीसाठी अगदी चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो. अशा प्रकारे आपण आता सर्व वडे तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपण सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत. तर आता हे तुम्हाला मी तळून दाखवते. तेल अगदी जास्तही कडक नाही करायचं व जास्त थंडही नाही ठेवायचं. तर आपण हे लो टू मीडियम फ्लेमवर हे वडे खरपूस होईपर्यंत तळून घेणार आहोत. व तेलात टाकल्या ह्या वड्यांना आपण हे नाही करणार आहोत. थोड्या वेळानंतर आपण याला हलवून घेणार आहोत, जेणेकरून आपले वडे तुटत तर नाहीच, पण तरी देखील आपण हे करू. तर बघू शकता आपण आता आपले वडे आता आपण पलटी करू शकतो. कमी गॅसवरती हे वडे छान असे खरपूस होईपर्यंत तळून घेणार आहोत. आपण उलट पालट करून हे वडे छान असं तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की छान आणि सुरेख असा रंग आपल्या वड्यांना आलेला आहे. तर आता अशा पद्धतीने आपण बाकीचे वडे देखील तळून घेणार आहोत. तर अजून एक एक करून सर्व वडे आपण तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपण वडे तयार करून घेतले. तर याच्यासोबत आपण हिरवी चटणी आणि सॉस घेतलेला आहे. छान अशी खरपूस अशी वडे लागतात. तर तयार आहे भरपूर असे आपले चणा डाळीचे वडे. तुम्ही देखील असे वडे नक्कीच तयार करून बघा. कसे झाले कमेंट करून मला नक्कीच सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बेल आयकॉनला देखील क्लिक करा.